पुण्यामधनं बातमी आहे। पुण्यामध्ये अंधश्रद्धेचा आणि विकृतीचा एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आलेला आहे। दैवी शक्ती प्राप्त असल्याचा दावा करून स्वतःला गुरुवर्य म्हणणाऱ्या एका भोंदू बाबाला अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर होतोय। या प्रकरणी भोंदू बाबा स्वप्नील लांडेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या तो फरार आहे। 10वीला चांगले मार्क मिळवून देतो असं सांगत एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचं या भोंदू बाबाकडनं लैंगिक शोषण सुरू होतं असा आरोप करण्यात येतोय। दरम्यान मावळ तालुक्यामधल्या एका गावातनं ही मुलगी बेपत्ता झाली होती। ती बिब्बेवाडी परिसरामधल्या या बाबाच्या मठामध्ये सापडली होती। वडगाव मावळमधल्या एका गावातली एक अल्पवयीन मुलगी स्वप्नील गुरूंचा त्यांना फोन जातो आणि तिला ते बोलून घेतात। 10वीला तुझे मार्क्स वाढून चांगले मिळतील, चांगले पर्सेंटेज मिळतील या लोभापोटी ती मुलगी वडगाव मावळवरनं बिबेवाडी इथे पोहोचते। त्या बिबेवाडी पोहोचल्यानंतर त्यांच्या घरात जिथे ह्या भोंदू बाबा जो आहे स्वप्नील गुरु याचा जे सर्व देवीचा प्रकार तिथे होतो, तिथे त्याच्यावरती लैंगिक अत्याचार होतात। विक्टीम अजून घाबरलेली आहे। पुढे पण भविष्यात काही स्टेटमेंटवर अजून येऊ शकतात। अजून पोलीस यात तपास करत आहेत। या सगळ्या प्रकरणासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दिलीप कांबळे। मावळ म्हणून बेपत्ता झालेली एक मुलगी, अल्पवयीन मुलगी जी आहे, तिचा गुन्हा या वडगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता। मात्र ती मुलगी जी आहे ते पुण्याच्या बिबेवाडी येथील एका तथाकथित भोंदू बाबाच्या मठात सापडलेली आहे। तो स्वप्नील लांडे जो हे आहे भोंदू बाबा आहे त्या मठात सापडले। मात्र त्याच्या विरोधात जे आहे त्या वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलीने जे आहे तक्रार केलेली आहे की ह्या बाबांनी मला मांडीवरती बसवलं, माझ्या कानात जे आहे ते मंत्र बोलले आणि त्याच्यामुळे ही जे बातमी जी आहे ते मोठ्या प्रमाणात इकडे तिकडे फिरले। त्याच्यानंतर जिथे जो गुन्हा दाखल झाला आहे त्याचा तपास तिथे करत आहे। मात्र पोलिसही त्या फरार झालेल्या स्वप्नील लांडेचा जो आहे तो तपास करीत आहे। मात्र यावर अजूनही पोलीस जे आहे ते बोलण्यास तयार नाही। दिलीप कांबळे, साम टीव्ही, मावळ।